तर दादा तुमच्यावर एक आरोप लागतोय की तुमची समिती ही भाजपची बी टीम झालेली आहे. तर हे तुम्ही कसं बघतात? हाती चले अपनी चल कुत्ते भोके हजार. मला असं वाटतं काही अज्ञात लोक आहेत की ज्यांना आम्ही काय केलं आहे ना ह्याची पार्श्वभूमीच मुळात माहीत नाही. समितीची स्थापना झाली 2020मध्ये. 2020मध्ये मुळात राज्यात सरकारच महाविकास आघाडीचं होतं. महाविकास आघाडीचं सरकार होतं. सन्माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होते. आम्ही पत्रव्यवहाराला सुरुवात केली. 2020ला CPCBची गाईडलाईन आहे कळल्यावर आम्ही सर्वात प्रथम भेट घेतली प्रकाश जावडेकरांची अतिथीगृहावर आणि त्यांना आम्ही हा विषय सांगितला. 2020ला कोविड असल्यामुळे गणपतीच मुळात 4 फूट झाले, निर्बंध आले, सगळ्या गोष्टी झाल्या. 2021ला परत ज्यावेळेला उत्सव जवळ आला त्यावेळेला परत आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेटीगाठी सुरू केल्या. मग त्याच्यामध्ये आम्ही सुप्रिया सुळेंना भेटलो. त्याच्यामध्ये आम्ही यशवंत जाधव होते त्यावेळेचे स्थायी समिती अध्यक्ष होते त्यांना भेटलो. त्यानंतर एक लेडी होत्या राजुल काहीतरी त्यांचं नाव आहे, त्याही बृहन्मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेच्या काहीतरी पदाधिकारी होते. आम्ही त्यांची भेट घेतली. आम्ही जेवढे काही मोठे नेते की ह्या उत्सवाच्या बाबतीत आपल्याला काहीतरी रूपरेषा कशा पद्धतीत पुढे जायचं काय ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भेटण्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो. इंडिव्हिज्युअली समितीमध्ये प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता इन्वॉल्ड आहे. मग त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटसुद्धा आहे, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे गटसुद्धा आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारीसुद्धा आहेत. काही लोक भाजपवाले पण आहेत, राष्ट्रवादीवाले पण आहेत. आमचं एक सिंपल म्हणजे आम्ही स्पष्टपणे म्हणतो की ज्या वेळेला विषय उत्सवांवर येतो, हिंदूंच्या उत्सवांवर येतो, त्यावेळेला तुम्ही पक्षाचे जोडे बाहेर काढायचे आणि समितीमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करायचं. कारण तो उत्सव आपला आहे. आपण ज्या वेळेला एखाद्या दुसऱ्या जातीवर ज्या वेळेला आपण बोट ठेवतो, अरे त्यांना ते दिलं आम्हाला हे नाही, त्यांना ते दिलं आम्हाला हे नाही, मग ज्या वेळेला आज उत्सव अगदी बंद पडण्याच्या मार्गावर होतं, किती मंडळांनी त्याच्या विरोधात आवाज उठवला, किती लोक रस्त्यावर उतरली, ते झालं का? तर नाही झालं. हे आपलं अपयश म्हणायचं. बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य आहे, आय एम अ मॅड हिंदू. तर तसं आहे, आम्ही मॅड हिंदू आहोत पण आम्ही आमच्या उत्सवासाठी झटणारे हिंदू आहोत. आम्हाला पक्ष कोणाचाच नाही. ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला आम्ही त्यांच्याही पक्षातल्या लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. तसे माझ्याकडे पुरावे आहेत. अखिल सार्वजनिक उत्सव समितीच्या जर का इंस्टाग्राम पेजवर किंवा फेसबुक पेजवर जर का तुम्ही जाल तर 4 दिवसापूर्वीच आम्ही एक रील टाकली. 2020ला कोणाला भेटलो, 2021ला कोणाला भेटलो, 2022ला उत्सवाच्या आधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे झाले, आम्ही त्यांना जाऊन भेटलो. आम्ही त्याही वेळेला त्यांनाही पत्र दिलं की POP बाबतीत सकारात्मक विचार व्हावा म्हणून. 2023ला सुद्धा तेच होते मुख्यमंत्री, त्याही वेळेला आम्ही त्यांच्या लोकांशी जाऊन भेटलो. आम्ही 2023चे अधिवेशन गाजवले. आम्ही पावसाळी अधिवेशनात मी स्वतः हजर होतो. सन्माननीय शेका पक्षाचे आमदार आहेत जयंत पाटील, त्यांनी हा विषय सभागृहात घेतला अधिवेशन काळात, पावसाळी अधिवेशन काळात. 2023 राज्यात सरकार कोणाचं? तर महायुतीचं. महायुती म्हणजे शिंदे आणि फडणवीस सरकार, बरोबर आहे, आणि अजितदादा. मग त्यावेळेला आम्ही पावसाळी अधिवेशनात हा विषय घेतला ना. 2023मध्ये हिवाळी अधिवेशनासाठी मी नाशिकला गेलो, नागपूरला गेलो, नागपूरला हिवाळी अधिवेशन होतं. त्याही वेळी आम्ही त्या अधिवेशनामध्ये हा विषय घेतला. त्यावेळेलाही राज्यात सरकार युतीचं होतं. 2024ला मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो.
त्याही वेळेला आम्ही त्यांना 2025ला आम्ही निवेदन दिलं की POPवर सकारात्मक विचार व्हावा म्हणून. 2025 आलं, निवडणुका झाल्या, सरकार परत युतीचं आलं, महायुतीचं सरकार आलं, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले, सांस्कृतिक मंत्री शेलारसाहेब झाले, आम्ही त्यांना निवेदन दिलं. पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे झाले, आम्ही त्यांना निवेदन दिलं. आम्ही सभागृहात परत हा विषय घेतला POPचा. ह्याही अधिवेशनात आम्ही 2025मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मी हजर होतो. मला फक्त एवढंच माहिती आहे, सरकार कोणाचंही असो, मी उत्सवप्रेमी आहे आणि आमच्या उत्सवाच्या बद्दल ज्या वेळेला वेगळी भूमिका किंवा त्याच्या विरोधातली भूमिका जो कोणी मांडण्याचा प्रयत्न करेल त्या वेळेला आम्ही आमच्या सणांसाठी हक्काने उभे राहणार. ही ग्वाही मी आज तुझ्या माध्यमातून मग देतो. ती भाजप का असे ना? मग ती भाजप का असेल, कोणी असो, आम्हाला आमचे उत्सव हवे. आम्ही मुळात जगतोच त्या उत्सवांसाठी. लोक आहेत, लोक बोलतात, आम्ही आमचं काम करतोय. आज जो काय मगाशी तुझा जो इंटरव्ह्यूचा जो विषय होता की इंटरव्ह्यू झाल्यामुळे माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत त्या विषयाचे. तो विषय कोण मार्केटमध्ये पसरवतोय, काय झालंय ना, याचं मी सडेतोड उत्तर देऊ शकतो. आणि आम्ही निस्वार्थपणे काम करतोय. आम्हाला आमचं काम करू द्या. जसं मूर्तिकारांनी एकाला धोपटला ना, मग कधीतरी आम्ही पण ते करू, जर का आमच्या त्या अडचणीमध्ये तुम्ही अडचण करण्याचा प्रयत्न केलात तर. कारण आम्ही झगडतोय, लढतोय आमच्या सणांसाठी. आम्हाला TRP पाहिजे किंवा आम्हाला त्याचं श्रेय पाहिजे, हा वाद खूप लांबचा राहील. मग म्हणजे एक हे करतो, मग तुम्ही मारण्याचं समर्थन करतायत? हां, तुम्ही मारण्याचं समर्थन करतायत का? उत्सवाच्या विरोध, मारण्याचं समर्थन नाही. आज जर का तुम्ही आमच्या परंपरेवर, आमच्या उत्सवावर, आमच्या संस्कृतीवर, आमच्या धर्मावर येत असाल ना, तर कोणाला कोणाचा धर्म प्यारा नाही. मग आपण आज महाराजांमुळे आपल्याला हिंदवी स्वराज्य लाभलं ना. मग महाराजांना हिंदवी स्वराज्य असंच मिळालं विदाऊट मारामारी करता. त्यांनी त्याचा विरोध केला म्हणून आज आपण या राज्यामध्ये आपण आपले देवपूजा करतोय ना. आमची तुलना महाराजांबरोबर होऊ शकत नाही, त्यांच्या केसाचीही सर आम्हाला नाही. पण आज सांगतो की आम्ही निस्वार्थपणे आम्ही आमचं टीम घेऊन व्यवस्थितपणे काम करतोय. पण त्याच्यामध्ये जर का कोणीतरी आमच्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याच्यापेक्षा भयानक पद्धतीने उत्तर मिळेल, हे मी सांगतो. थोडंसं आता एक गेल्या वर्षीच्या उत्सवावर येतो. कालांतराने गेल्या वर्षी गणेशोत्सवाची उंची भरपूर वाढली. याच्यावर वाढली असेल. उंची हा मुळात समितीचा अजेंडाच नाही. आम्ही समितीच्या एका माणसाने त्याच्यावर बोललंही गेलेलं नाही, ते त्याचं पर्सनल ओपिनियन आहे ना. असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक माणसाला एक संविधानिक अधिकार दिलाय की तुम्ही तुमचं मत व्यक्त करा. मीही केलंय किती वेळा तरी. मग ह्याचा अर्थ असा नाही ना की तो त्या समितीशी रिलेटेड आहे. आज एखाद्या पक्षातल्या नेता एका विपक्षाच्या नेत्यावर टीका करतो किंवा तो काहीतरी अपशब्द बोलतो, तर तो काय त्याच्या मोठ्या नेत्याला विचारून करतो का? नाही. हे त्याला दिलेलं अभिजित स्वातंत्र्य आहे. त्याचं मत त्याला मांडण्याचा अधिकार आहे. तो त्याचं मत मांडू शकतो. समितीचं ह्याच्याशी काही घेण्यात देणं नाही आहे. राहिला प्रश्न तू उंच मूर्त्यांच्या बाबतीत विचारला, तर उंची म्हणजे तुझ्यासाठी काय? मी आता तुला प्रश्न विचारतो की उंच मूर्ती म्हणजे तुझ्यासाठी काय? काय काय उंचीची व्याख्या काय तुझ्यासाठी? भव्यता. कशी भव्यता म्हणजे कशा स्वरूपात? आता मलाच विचारता, तुम्हीच मलाच बऱ्याच वेळेला बोले योगेश तुझ्या घरचा गणपती थोडा आवर. तसं नाही, म्हणजे मी तेच सांगतोय ना की भव्यता करा ना आजूबाजूला. मी कुठे नाही सांगतोय. मग ज्या वेळेला विषय तू उंचीचा घेतलात ना की उंच, प्रत्येक मंडळ मला असं वाटतं समंजस आहे. सगळी मंडळातली मुलं शिकलेली आहेत. प्रत्येक मंडळाने आपल्या मंडळाचा गणपती केवढा असावा याचा विचार करावा. आपण मग कुठेतरी
हा जो विषय तो कोर्टामध्ये गेला, मग त्याच्यामध्ये उंचीमुळे पण काय काय जण बोलतात की उंचीमुळेच हा विषय गेलाय. शक्य असू शकतं. उंची ठरवणारा मी नाहीये. प्रत्येक मंडळ स्वतःची उंची ठरवतं. पण मग ती उंची ठरवताना काहीतरी त्याच्यामध्ये मर्यादा हव्या. मग काही लोकांचं म्हणणं असं आहे की अरे हे होतं ते होतं, आम्ही ज्यावेळेला शासन दरबारी जातो, आम्ही प्रशासनाच्या दरबारी जातो, त्यावेळेला बहुतांश वेळेला उंच मूर्त्यांचा विषय येतो. आणि ज्या ज्या वेळेला उंच मूर्त्यांचा विषय येतो त्यावेळेला आम्ही असं सांगतो की हा आमचा अजेंडाच नाही आहे. उंचीची मर्यादा ठरवणारे आम्ही कशाला? पण मग लोकांनी पण उंच मूर्त्या बनवताना त्याचा विचार करावा, सारासारी विचार करावा. कसं असतं ना, एखादी आंब्याची पेटी आहे आणि त्याच्यामध्ये 4 नासके आंबे ठेवले तर ते तसेच ठेवतो की आपण बाहेर काढतो? बरोबर. का? बाकीचे खराब बनवतो. तसंच आहे. खूप कमी मंडळ आहेत ना की ज्यांची मूर्त्या उंच आहेत. त्यांनी तो विचार करावा. आम्ही त्याच्यावर बोलूच शकत नाही. पण मग ज्या वेळेला आम्ही शासन प्रशासन दरबारी जातो त्यावेळेला आम्हाला दाखले ते दिले जातात. मग दाखले ते दिले जातात, जोपर्यंत समिती आहे तोपर्यंत आम्ही लढू. ज्यावेळेला विषय उंचीचा येईल त्यावेळेला ज्यांच्या पॉकेटमध्ये तो बॉल जायला पाहिजे आम्ही सांगू की बाबा तुमच्या मूर्त्या उंच आहेत, आता तुम्ही लढा म्हणून. मग बघू ते लढतायत का. पण मग सध्या तरी कोर्टामध्ये किंवा याच्यामध्ये उंचीवर सध्या काहीच भेद आहे ना मध्ये. नाही म्हणजे कोर्ट त्या कुठेतरी विचारत आहे की आज तुम्ही कितीतरी न्यूज चॅनल बघितले ना, तर ह्याच्यामध्ये न्यूज चॅनलचे जे पत्रकार आहेत जे बाईट्स घेतात ना, त्यांच्या तोंडात असं कायमस्वरूपी की का तुमचा एवढा हट्टास आहे की तुम्हाला 30 फूट 35 फूट 40 फूट 45 फूट गणपती लागतो. मग आम्ही त्याच्यावर भाष्य करणं चुकीचं ठरेल. पण कसं असतं ना की मुंबईमध्ये एकदम अल्टिमेट उंच होणाऱ्या मूर्त्यांची संख्या बघावी आणि साजरा होणारा गणेशोत्सव एका बाजूला बघावा. आज सगळेच्या सगळेच मंडळ तेवढ्या उंच मूर्त्या नाही बनवत ना. बरोबर. मग मला असं वाटतं कुठेतरी समंजसपणाने हा उत्सव आपल्याला सूर्यचंद्र असेपर्यंत, जशी वारी 350 वर्ष जुनी परंपरा आहे तसा आपला गणेशोत्सव हा 350-400 वर्ष अविरतपणे चालू राहिला पाहिजे. तर आपण ॲज अ हिंदू म्हणून त्याच्यावर आपण आपल्या त्या मर्यादा घालून घेतल्या पाहिजे. एक संतांची माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे, व्हिडिओ क्लिप, ती मी नक्की तुला पाठवेन. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की स्वतःचा धर्म, स्वतःची संस्कृती आणि स्वतःचा परंपरा जर का तुम्हाला ती जपायची असेल आणि ती जपताना जर का तुमच्याच त्या धर्मातला किंवा त्या संस्कृतीमधला एखादा घटक जर का समाजामध्ये काहीतरी चुकीचं काम करत असेल ना, तर तू हे चुकीचं करतो हे दाखवण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. आम्ही तेवढे मोठे नाही आहोत की तुम्ही चुकीचं करताय हे दाखवण्याची ताकद आमच्यामध्ये असावी. पण प्रत्येकाने विवेक सद्बुद्धीने हा विचार करून आपल्याकडनं ह्या गणेशोत्सवामध्ये आपण काय हातभार लावू शकतो ह्याचा विचार करून गणपतीची मूर्ती घडवताना मंडळांनी, मूर्तिकारांनी याचा विचार करा. नाही पण हे आता कुठेतरी आहे ना, म्हणजे आता मला आठवतंय विजय कदू असताना मला वाटतं फक्त एक तो ग्रँड रोडचा गणपती होता ना, तो एकदाच काहीतरी रॉंग वेनी गेलेला. त्यावेळेलाही कधी तेवढे कुठले रॉंग वेनी गेले नव्हते. हे आत्ता एक कोविड नंतर हे वाढलेलं आहे. मग त्याच्यानंतर त्यामुळे कसं होतं माहिती आहे, आता हा मुद्दा मी याच्यासाठी घेतला की स्थानिक लोकांना त्यांचा भरपूर प्रॉब्लेम होतो. कारण परेल मुळात ही जागा हॉस्पिटल्सची आहे. तर आपण एक साईड आपण ब्लॉक करू शकतो, आपण दोन्ही साईड ब्लॉक नाही करू शकत आहे त्या ठिकाणी. परळमधल्या बऱ्याच लोकांनी आमच्याकडे ह्या गोष्टी मांडल्या आहेत. प्रामुख्याने मी त्यांची नावंही घेईन वेळ पडली तर. मग त्यांचं असं म्हणणं आहे की 6 रविवार शनिवार आमच्याकडे आगमनच चालतं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक मंडळाने कुठेतरी जबाबदारीने या गोष्टीमध्ये प्रामुख्याने लक्ष घातलं पाहिजे.
की तिकडच्या स्थानिक लोकांना जर का काय एमर्जन्सी लागली किंवा अगदीच काही तिथे घातपात झाला किंवा काही घटना घडल्या तर तिकडच्या लोकांना म्हणजे आपला गणेश भक्त किंवा मंडळ तेवढे सतर्क आहेत, पण कधी कोणती वेळ येईल सांगू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मंडळांनी या गोष्टीचा विचार करावा आणि जो जोश आहे ना, जोश गणेशोत्सवाचा, तो कुठेतरी होशमध्ये येऊन तो गणेशोत्सव साजरा. कारण आता हे पण मी याच्यासाठी बोललो, आता भारत माताच्या बाजूला जो गणसंकुलचा गेट आहे तिथून भारत माताचं सिग्नल एक हार्डली 50 पावलं असतील. तिथून त्या मंडळाला सिग्नलला येईपर्यंत एवढे तिथे ट्रॅफिक जॅम झालेला की एवढ्याशा त्या डिस्टन्ससाठी मंडळाला 20 ते 25 मिनिटं लागलेली तो डिस्टन्स कव्हर करायला, कारण दोन्ही साईडनी गणपती पॅक झालेले. काय झालं, मुळात प्रत्येकाच्या डेट्स असतात, मूर्तिकारांना एका टायमाला प्रेशर असतं कामाचं, प्रत्येकाच्या कारखान्यातून लोक आपल्या आपल्या सोयीनुसार गणपती घेऊन जातात. पण कुठेतरी तो विषय मंडळांनी पॉझिटिव्ह वेनी घ्यावा की आपल्यामुळे कोणत्या आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होणार नाही. आणि जसं तू सांगतोय की एखादी लाईन त्यांनी चालू ठेवावी जेणेकरून गाड्यांचं ये जा चालू असेल, ज्या लोकांना कुठे एमर्जन्सी असेल त्यांना थांबायची गरज लागणार नाही. आणि मला असं वाटतं की गणेशोत्सवमधला प्रत्येक कार्यकर्ता तेवढा सक्रिय असतो आणि तो तेवढ्या वेळात ती वेळ मारून देतो, पण तरी पण सुद्धा मंडळांनी कुठेतरी पॉझिटिव्ह वेनी या गोष्टीकडे विचार केला पाहिजे. मला असं म्हणायचं. मी तेच बोलतोय, मंडळ जागा देण्यासाठी जागा असायला तर हवी ना तिथे. रस्ताच तेवढा लहान आहे आणि आपला तो जो पोर्शन आहे ना नंतरचा, म्हणजे परेल वर्कशॉप ते ITC पर्यंतचा रस्ता त्यातल्या त्यात मोठा आहे. पुढचे रस्ते हे अगदी त्याच्या अर्धे आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. मी तसं याच्यामध्ये पोलीस प्रशासन आणि मंडळांच्या मीटिंग घेऊन काय मार्ग निघतो तो मार्ग काढावा आणि लोकांचाही, स्थानिक लोकांचाही त्यांनी विचार करावा असं मला. आता पुढचा प्रश्न, कोर्टाचा असाही एक आदेश आहे की गिरगाव चौपाटीवर छायाचित्र करायला परवानगी नाही, तरी तिथे छायाचित्र करायला देत आहेत. मुळात काय झालंय की गणेश विसर्जनाच्या दिवशी एवढी भयानक गर्दी असते आपल्या गिरगाव चौपाटीवर की कुठेतरी थोडंसं पोलीस यंत्रणा सुद्धा आपल्याला कमी पडते त्यावेळेला. हल्ली काय झालंय, लोकांच्या मोबाईलमध्येच कॅमेरा आलाय आणि लोकांच्या मोबाईलमध्ये कॅमेरा आल्यामुळे काय झालंय, बरेचसे ब्लॉगर्स हे ते विसर्जनाची प्रक्रिया दाखवायला लागले. आत्तापर्यंत 20 वर्षापूर्वी असं होत होतं की चौपाटीवर काय व्हायचं हे लोकांना दिसायचं नाही, कारण की कॅमेरे एक विशिष्ट प्रकार पद्धतीवर जाऊन थांबायचा. आता काय होतंय, जो यूथ आहे, जे ब्लॉगर्स आहेत, तेच पुढे येऊन ह्या सगळ्या गोष्टी दाखवतात. मला असं वाटतं की कायद्याने त्यांच्यावर अशा प्रकारे जर का चौपाटीवरचं विसर्जन विघटन वेगळ्या पद्धतीने जर का हे ब्लॉगर्स दाखवत असतील तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे. म्हणजे एक विशिष्ट पेज किंवा एखादा रील बनवणारा ब्लॉगर हे ज्या वेळेला त्याच्या सोशल मीडियावर ज्या वेळेला तो टाकतो ना, त्यावेळेला ते सायबर क्राईम अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करून ते त्याच क्षणाला डिलीट झालं पाहिजे, कारण की आपण वेगळ्या प्रकारचा प्रसार करतो असं मला वाटतं. आता एक अगदी त्या सेगमेंटमधला शेवटचा प्रश्न कोर्टाच्या याच्यामधला, आत्ता ही जी बंदी उठली आहे POPवरची, ही या वर्षी पुरतच उठली आहे की कायमस्वरूपी? नाही, कायमस्वरूपी आहे ना. कोर्टाचा निकाल आहे की आत्तापर्यंत कायमस्वरूपीच आहे, की आता जो उच्च न्यायालयाची जी ऑर्डर येईल ती कायमस्वरूपी लागू होईल आपल्याला. ओके. आता पुढे ना एक स्वप्नील नेंबरे 1 to 3 यांनी प्रश्न विचारलाय, यापुढे मूर्तिकारांसाठी काही विशेष धोरण आखण्यात येईल का? मूर्तिकारांची संघटना कार्यरत आहे. मूर्तिकारांची कामगार संघटना म्हणून प्रशांत देसाई हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना अगदी काही जर का मदत लागली मूर्तिकारांनी तर मला असं वाटतं ती ही समिती आता आमच्याबरोबर लढा लढते, ती सक्षम आहे मूर्तिकारांचे विषय सांभाळण्यासाठी. मग त्याच्यासाठी सरकार किंवा कोर्टाकडून काही मार्गदर्शक तत्वे
नाही, मुळात मूर्तिकारांनीच मला असं वाटतं स्वतःहून ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन कशा पद्धतीत मूर्त्या बनवता येईल, कसं पुढे जाता येईल ना, ह्याच्यावर त्यांनी फोकस करणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं. ओके. तर मूर्तिकारांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी गणेशोत्सव समिती एक वकिलांची विशेष कमिटी नेमू शकते का? मला असं वाटतं त्याच्यामध्ये कमिटी किंवा वकिलांची आत्ता तरी तुर्तास त्या गोष्टीची गरज नाही आहे. कारण की मुळात हा लढा लढताना बरेचसे वकील ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. अगदी नामांकित वकील इन्व्हॉल्ड आहेत. राज्य सरकारकडनं वकील उभे आहेत. MPCP, CPCB, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, महानगरपालिका, आपली समिती, मूर्तिकारांची समिती, असे बरेचसे वकील ह्या लढ्यामध्ये सामील आहेत. अगदी एजिंगपर्यंतचे वकील ह्या लढ्यामध्ये आहेत की जी सरकारची बाजू मांडतात आहे, CPCBवाले CPCBची बाजू मांडतात आहे. तर मला असं वाटतं की हा प्रश्न नक्कीच चांगल्या पॉझिटिव्ह वेने सुटतो. तर मूर्तिकार प्रेम कदमनी पण प्रश्न विचारला आहे, मूळ मूर्तिकारासाठी काय ठोस पावले समिती उचलणार का? कधी रेडीमेड विक्रेत्यावर मर्यादा आणणार का? नाही, मुळात मला ह्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं मी वेगळ्या पद्धतीत देईल. जो मूळ मूर्तिकार आहे तो त्याच्या मूर्त्या बनवतोच आहे. महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये उत्सवाच्या दरम्यान लागणाऱ्या ज्या मूर्त्या आहेत त्याचा जो डिमांड आहे हा स्थानिक मूर्तिकार किती पूर्ण करू शकेल हे मला माहीत. मी मगाशी एका वाक्यामध्ये म्हटलं की सार्वजनिक गणेशोत्सव फक्त मुंबईपुरता 12 ते 14 हजार आहेत आणि घरगुती गणपती आपल्याला लागतात 3-1 लाख. तर तेवढे मूर्तिकार आहेत का की 3 लाख गणपतींचा पुरवठा? फक्त मी मुंबईसाठी बोलतो. मुंबई म्हणजे आपली मुंबई इथून ठाण्याला संपते, इथून भाईंदरला संपते. तर ह्या मुंबईपुरता लागणारे गणपती 3-3.5 लाख आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर त्याची संख्या साधारण 2-2.25 करोडच्या घरात आहेत. मग जिथे जिथे स्थानिक मूर्तिकार आहेत ते त्यांचा व्यवसाय करतातच आहे, पण लागणारी जी भूक आहे, जो डिमांड आहे गणपतीचा, तो रेडीमेडवाल्यांशिवाय पर्याय नाही आपल्याला असं वाटतं. तर दुसरा त्याचा प्रश्न आहे की डायमंड वर्क, कपडे, केस यामुळे मूर्ती विकदूप होते, यावर तुमचं काय मत आहे? तो एक बाप्पाला सजवण्याचा भाग आहे मला असं वाटतं. जसे आपण दागिने घालतो, आपण नटतो, तसं लोक आपल्या देवाला चांगलं दाखवण्यासाठी ह्या गोष्टी करतात. तर तो प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल कॉल असेल. कोण नटवतो, कोण नाही नटवत. आता त्याच्यामध्ये मी भाष्य करणं चुकीचं ठरतं. ते क्रिश 71011 त्यांनी प्रश्न विचारलाय, मोठ्या मूर्तीचे विसर्जन आर्टिफिशियल पॉन्डमध्ये कसे होणार? नाही होणार. सरकारला त्याचं गांभीर्य आहे, म्हणून सरकारला मसुदा तयार करून कोर्टामध्ये सादर करायला सांगितलं आहे. सरकार काय मसुदा सादर करते आम्ही त्याचीही वाट बघतो. शेवटचा प्रश्न राजदवी 1481 यांनी विचारलाय, POP बंदी हा प्रश्न पुन्हा उद्भवू नये म्हणून त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघेल का? उच्च न्यायालयाची ऑर्डर आली होती, कायमस्वरूपी तोडगा झाला. कायमस्वरूपी म्हणजे पुढे कायमस्वरूपी सुप्रीममध्ये? नाही, कायमस्वरूपी तोडगा उच्च न्यायालयात आहे ना. आता जर का त्या गोष्टीसाठी आपण समोरून परत सर्वोच्च न्यायालयामध्ये जायचं म्हणजे तो वेगळा विषय आहे. विचारणं आणि अंमलात आणणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी तेवढं प्रशासनाचं, मंडळांचं, मूर्तिकारांचं तेवढं पाठबळ हवं. सगळ्या गोष्टी करायला लागतात. आज म्हणजे मला ह्याच्यामध्ये अतिशयोक्ती किंवा मोठेपणा नको आहे. आज वारंवार 3-4 वर्षे या गोष्टीचा सातत्याने आम्ही पाठपुरवठा करतो आहे. त्याला लागणारा वेळ आहे, त्याला लागणारे गोष्टी आहेत. आमच्यावर प्रश्नचिन्ह करून कोणीतरी आमच्यावरच परत वेगळे काहीतरी आरोप करतो आहे. त्या सगळ्या गोष्टीला सामोरे जायला लागतं आणि आम्ही ते निधड्या छातीने जातो आहे. कारण की आम्हाला एकच गोष्ट माहिती आहे की आम्ही निष्ठावंत आहोत. आम्ही निष्ठेने आमच्या देवासाठी लढतो आहे, आमच्या हिंदू संस्कृतीसाठी लढतो आहे, आम्ही आमच्या परंपरेसाठी लढतो आहे. का? तर येणाऱ्या पिढीला उत्सव, संस्कृती, परंपरा ही सगळी कळली पाहिजे.
उत्सव टिकला तर संस्कृती जपते, संस्कृती जपली तर परंपरा वाढते, तशातला तो विषय आहे. तर आम्ही कटिबद्ध आहोत या सगळ्या गोष्टीसाठी करण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी बोलताना खूप सोप्या वाटतात की कायमस्वरूपी, पण आज त्या विषयाचा निर्णय लावायला सुद्धा आम्हाला 4-5 वर्ष गेली. तर त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्या पुढे प्रत्येक मंडळांनी घरगुती ज्यांच्या घरात गणपती बसतो त्यांनी ह्या लढ्यामध्ये स्वतःला झोकवून द्यावं. आत्तापर्यंत तरी परिस्थिती खूप छान आहे आणि मी अपेक्षा करतो ती ह्याहीपेक्षा अजून छान होऊ दे. पण ज्यावेळेला कधीतरी कोणतरी आपल्यावर परत एकदा घालण्याचा, निर्बंध घालण्याचा ज्यावेळेला विचार करेल, त्यावेळेला तो विचार करताना आपणही तेवढ्या ताकदीने उभं राहिलं पाहिजे एकत्रपणे, असं मला वाटतं. ठीक आहे, धन्यवाद. इतकं तुम्ही आम्हाला आपला वेळ दिला त्याबद्दल योगेश तुझे थँक्यू सो मच की आज तू हे सगळं मांडण्याचा मलाही ह्या तुझ्या मुंबई गणपती पेजवर तू हे जे काय पॉडकास्ट माझी इंटरव्ह्यू घेतली त्याबद्दल समितीच्या वतीने आणि माझ्याही स्वतःच्या वतीने तुझे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.